आज हा स्वर्गीय माता पिता दिवस स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही एलोहिम परमेश्वर, पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांचे अनंत आभार मानतो, गौरव करतो आणि स्तुती करतो. स्वर्गीय माता पिता दिवसाच्या उत्सवात आपले सार्वकालिक घर, आपली माता या शीर्षकाच्या उपदेशाद्वारे आपण एकत्र परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. जेव्हा स्वर्गीय पिता या पृथ्वीवर आले तेव्हा ते 37 वर्षे सुवार्तेच्या मार्गावर चालले. आपली सर्व हरवलेली मुले सापडावीत म्हणून त्यांनी जाण्यापूर्वी आपल्याला स्वर्गीय माताविषयी सांगितले. म्हणून त्यांनी आपल्याला शिकवले. अलिशा एलियामागे चालला, यहोशुवा मोशेमागे चालला, पेत्र येशूमागे चालला आणि मी मातामागे चालतो. जसे मी तुम्हाला एक उदाहरण दिले आहे, तुम्ही या उदाहरणातून शिकले पाहिजे आणि ते आचरणात आणले पाहिजे. जेव्हा आपण स्वर्गीय माताचे वचन ऐकतो तेव्हा आपल्याला अनेक आशीर्वाद प्राप्त होतील हे सांगण्यासाठी त्यांनी आपल्यासाठी एक म्हण देखील ठेवली आहे, जी कोरियन लोकांना समजण्यास सोपी आहे. जर तुम्ही माताचे ऐकाल तर तुम्हाला झोपेतही तांदळाचा केक मिळेल. आज आपण स्वर्गीय पिताच्या इच्छेचे पालन करण्यासाठी आणि स्वर्गीय माताच्या प्रेमावर पुन्हा एकदा मनन करण्यासाठी थोडा वेळ घेऊया आणि त्याचवेळी परमेश्वराच्या वचनातील शिकवण एकत्र शिकूया. या जागतिक गावात जिथे आपण राहतो तिथे अनेक दुर्मिळ आणि विलक्षण घटना घडतात, ज्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात सहसा अनुभवत नाही. यापैकी आपण सॅल्मनच्या जीवनाचा विचार करूया. तो एक असा जीव म्हणून ओळखला जातो जो आपल्या जन्मस्थानी परतण्यासाठी, घरी परत जाण्यासाठी एक निराशाजनक, जीवघेणा संघर्ष करतो. सॅल्मन मासा अंड्यातून बाहेर पडून लहान झाल्यावर तो समुद्रात जातो. तो शेवटी आपल्या घरी परत येण्यापूर्वी सुमारे 3 ते 5 वर्षांपर्यंत किंवा प्रजातीनुसार त्यापेक्षाही जास्त काळ समुद्रात राहतो. जेव्हा सॅल्मन आपल्या घरी परततात तेव्हा त्यांना मॅग्नेटाइट नावाच्या चुंबकीय पदार्थाद्वारे मार्गदर्शन केले जाते, जे परमेश्वराने या माशांमध्ये अगोदरच ठेवलेले असते. या प्रक्रियेद्वारे ते आपली दिशा ठरवतात आणि एकदा का ते समुद्राजवळील आपल्या मूळ नदीत पोहोचतात तेव्हा ते आपल्या जन्मस्थानी परत जाण्यासाठी आपल्या शक्तिशाली गंधाच्या इंद्रियेला सक्रिय करतात. तथापि सॅल्मनच्या शरीराला, जे खाऱ्या पाण्याला सरावलेले असते, नदीमध्ये प्रवेश करण्यासाठी त्या प्रक्रियेमध्ये अपरिहार्यपणे मोठ्या शारीरिक वेदना सहन कराव्या लागतात. शिवाय या प्रक्रियेमध्ये त्यांच्या पचनसंस्थेचे गंभीर नुकसान होते. त्यांच्या मूत्रपिंडात देखील अनेक समस्या उद्भवतात आणि त्यांच्या कल्याणमध्ये देखील लक्षणीय बदल होतात. अशा प्रकारे जेव्हा सॅल्मन खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात येतात तेव्हा ते खाणे बंद करतात. नदीमध्ये प्रवेश केल्याच्या क्षणापासून ते आपल्या घरी पोहोचेपर्यंत काहीही न खाता पोहतात. वाटेत जर त्यांना अस्वले भेटली तर ती पकडून खाल्ली जातात किंवा ते इतर वन्य प्राण्यांचे भक्ष बनतात. जे सॅल्मन हे सर्व धोके सहन करतात आणि शेवटी त्यांच्यावर मात करतात, तेच पुढच्या पिढीसाठी अंडी घालण्याकरिता आपल्या जन्मस्थानी परत येऊ शकतात. मग ते आपल्या संततीसाठी अन्न म्हणून स्वतःचे शरीर अर्पण करतात आणि त्यानंतर त्यांचे जीवन समाप्त होते. जेव्हा आपण सॅल्मनच्या नैसर्गिक प्रवृत्तीचे निरीक्षण करतो, जे प्रचंड शारीरिक वेदना सहन करूनही आपल्या घरी परतण्यासाठी संघर्ष करतात, तेव्हा आपण समजू शकतो की जेव्हा आपण आपले स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांना शोधण्यासाठी आपल्या सार्वकालिक घरी, स्वर्गात परत जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा या पापी जगात राहिलेली आपली शरीरे स्वर्गाशी जुळवून घेण्यासाठी एका परिवर्तनातून जातात आणि त्या प्रक्रियेत सॅल्मनप्रमाणेच मोठे दुःख येते. जेव्हा मी सॅल्मनचे जीवनचक्र पाहतो तेव्हा मला प्रकटीकरण अध्याय 4 ची आठवण होते, ज्यात म्हटले आहे की परमेश्वराने कोणतीही गोष्ट उद्देशाशिवाय निर्माण केलेली नाही.
मला असे वाटते की परमेश्वर सॅल्मनच्या वैशिष्ट्यांद्वारे आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवत आहेत. 중요한 공부를 시키고 계신다고 느껴집니다. 일생을 या पापी जगात आपले जीवन 이 जगल्यानंतर 세상에서 생활을 하다가 आपण देखील या पृथ्वीवर आपल्या हरवलेल्या आत्मिक घरी परत जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. 우리 역시도 이 땅에서 노력들을 합니다. त्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत आपण या पृथ्वीवरील ज्या गोष्टींवर एकेकाळी प्रेम केले त्यांचा त्याग करत नाही, 죄악된 आपल्या पापी स्वभावाचा त्याग करत नाही 또이 세상에서 배웠던 आणि या जगात आपण शिकलेल्या सर्व वाईट सवयी आणि जीवनशैली सोडून देत नाही, तोपर्यंत आपण आपल्या घरी परत जाऊ शकत नाही. 그러지 않으면 고향으로 돌아갈 수가 없습니다. 마치 연어가 ज्याप्रमाणे सॅल्मन मासा खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात जुळवून घेण्याच्या मोठ्या वेदनांवर मात करूनच आपल्या जन्मस्थानी परत जाऊ शकतो, 상당한 고통을 이겨내야지만 त्याचप्रमाणे आपणही या जीवनात शिकलेल्या सर्व सांसारिक आणि चुकीच्या गोष्टी पूर्णपणे काढून टाकल्याशिवाय 영원한 천국 고향으로 돌아가기 위해서는 이 세상에서 आपल्या सार्वकालिक स्वर्गीय घरी, जिथे स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता राहतात, परत जाऊ शकत नाही. 아버지 어머니 품으로 우리 영원한 천국으로 돌아갈 수 없는 सॅल्मनच्या जीवनचक्रातून परमेश्वर आपल्याला ही गहन शिकवण देत आहे. असे असू शकते का? 하나님께서 연어의 그 일대기를 통해서 우리에게 이런 많은 가르침을 주신 것이 아닐까? 왜냐하면 जसे की असे लिहिले आहे की कोणत्याही गोष्टीची निर्मिती उद्देशाशिवाय झाली नाही. त्यामुळे मला असे वाटते की आपल्याला सॅल्मनच्या जीवनातून शिकण्यासाठी अनेक महत्त्वाचे धडे असले पाहिजेत. या आपण सियोनच्या संतानांच्या जीवनाची तुलना सॅल्मनच्या प्रवासासोबत करूया. 마치 연어가 바다에 살다가 강으로 सॅल्मन समुद्रामध्ये राहतो. 이렇게 적응하기 위해서 आपल्या जन्माच्या गोड्या पाण्याच्या नदीकडे परत जाण्यासाठी त्याची पचनसंस्था बिघडते. 그걸 또 이겨내기 위해서 그 순간부터는 त्या क्षणापासून त्याला उपासमार करावी लागते आणि आपल्या घरी परतण्याचा आतुरतेने प्रयत्न करावा लागतो. 사직으로 고향으로 돌아가려고 애쓰는 연어의 모습과 त्याचप्रमाणे जगभरातील आपल्या सियोन परिवारातील सर्व सदस्य आपल्या सार्वकालिक घर, 이 영원한 स्वर्गामध्ये परत जाण्याचा दृढ निश्चय धरून स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. 우리 시온의 모든 가족들을 비교해 생각해 봅시다. 우리는 참으로 सॅल्मनप्रमाणे आपण जगात शिकलेल्या सर्व वाईट सवयी, पापी शब्द, चुकीची कृत्ये आणि भ्रष्ट मानसिकता टाकून दिली पाहिजे. 잘못된 말들, 잘못된 행위들, 잘못된 마음가짐들 이런 걸 다 आता आपण स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांनी सियोनमध्ये दिलेल्या शिकवणी आणि धड्यांना विश्वासू राहून, 그 가르침과 그 आणि जरी जगातील लोक परमेश्वराच्या विधी, नियम आणि नियमांचे पालन करत नसले 하지 않더라도 우리가 해야 되는 तरी आपण त्यांचे पालन करून स्वर्गाच्या सार्वकालिक राज्याकडे परिश्रमपूर्वक कूच करत आहोत. 열심히 지금도 향해서 지금 나아가고 있다고 믿고 있습니다. 자, 그렇다면 मग आज बायबलमधील काही वचनांद्वारे आपण सॅल्मनचा आपले घर शोधण्याचा प्रवास आणि आपल्या आत्म्याचे सार्वकालिक घर, 고향을 찾는 것과 우리가 स्वर्गीय माता यांना शोधण्याचा आपला प्रवास यांतील समानता पाहूया. 하늘 어머니를 찾는 그 과정을 발견해 보도록 합시다. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 पाहूया. 같이 한번 읽어주시기 바랍니다. प्रकटीकरण अध्याय 22 वचन 17. आत्मा व वधू म्हणतात. दुसऱ्या शब्दांत स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता म्हणतात, ये, ऐकणाराही म्हणो, ये, आणि तन्हेला येवो, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो. 값없이 생명수를 받으라 하시더라고 했습니다. परमेश्वर आपले स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांनी आपल्याला येण्यास सांगितले आहे आणि आपल्यासाठी एक स्पष्ट गंतव्यस्थान निश्चित केले आहे, स्वर्गाचे सार्वकालिक राज्य ज्याकडे आपण जात आहोत. 향할 수 있는 목표점을 정해 주셨습니다. आपले शरीर आणि मन, जे एकेकाळी जगाच्या सुखांमध्ये आणि करमणुकीत बुडालेले होते, 세상의 어떤 도락에 젖어 있던 우리 त्यांना स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांनी शिकवल्याप्रमाणे बदलणे सोपे नाही. 바꾸려고 하니까 이 쉬운 게 아닙니다. मात्र आपले सार्वकालिक घर त्या लोकांसाठी राखीव आहे जे ही प्रक्रिया सहन करतात आणि त्यावर मात करतात, नाही का? 고향 아니겠습니까? त्या घरातून स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांनी आपल्याला या अशी हाक मारली आहे. 오라고 하신 이곳으로 ज्या ठिकाणी त्यांनी आपल्याला बोलावले आहे त्या ठिकाणी जाण्याच्या प्रक्रियेमध्ये आपले जीवन नवीन जीवनात बदलले पाहिजे. 전환이 돼야 됩니다. 세속적인 आपण आपले लौकिक जीवन आत्मिक जीवनात बदलले पाहिजे, हो ना? 삶으로 전환이 돼야 되겠죠. हे त्याच तत्वाप्रमाणे आहे ज्याद्वारे सॅल्मन आपल्या शरीराला खाऱ्या पाण्यापासून गोड्या पाण्यात जुळवून घेतो. 이와 같은 생활과 그 이치와 동일한 것입니다. असे होण्यासाठी बायबल आपल्याला मार्ग शिकवते. 우리에게 말씀하고 있습니다. या आपण रोमकरांस पत्र अध्याय 12 पाहूया.
रोमकरांसपत्र अध्याय 12 वचन 2. ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आपण काय केले पाहिजे? आपले रूपांतर झाले पाहिजे. आपली सांसारिक शरीरे, मने, जीवनशैली आणि सवयी या जगात घालवलेल्या आपल्या वेळेनुसार तयार झाल्या आहेत. जर आपण या गोष्टींना धरून राहिलो तर आपण आपल्या आत्मिक घरी परत जाऊ शकत नाही. या क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडले पाहिजे. बायबल आपल्याला हीच गोष्ट सांगते. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आपण या नवीन जीवनशैलीशी जुळवून घेतले पाहिजे. जेव्हा सॅल्मन आपल्या जन्मस्थानी परत जातात तेव्हा त्यांची पचनसंस्था पूर्णपणे नष्ट होते. ही वेदनादायक प्रक्रिया असूनही ते काहीही खात नाहीत आणि केवळ समुद्रात साठवलेल्या ऊर्जेवर अवलंबून राहून आपल्या घराकडे जोरदारपणे पुढे जातात. आपल्यासाठी सुद्धा जगात जगण्याऐवजी सियोनमध्ये असे जीवन जगणे पूर्णपणे आवश्यक नाही का, जे आपले पिता आणि माता इच्छितात आणि ज्यात ते आनंदित होतात? सर्व काही बदलले पाहिजे आणि परिवर्तन झाले पाहिजे. या आपण यशया अध्याय 13 वचन 4 एकत्र पाहूया. अध्याय 13 वचन 4 मध्ये असे म्हटले आहे, ऐका, एखाद्या मोठ्या राष्ट्रासारखा गोंगाट डोंगरावर होत आहे. एकत्र झालेल्या राष्ट्रसमूहाचा गलबला होत आहे. सेनाधीश परमेश्वर युद्धासाठी सैन्याची पाहणी करीत आहे. परमेश्वर युद्धासाठी सैन्य जमा करत आहे. सैनिकाकडे शत्रूचा पराभव करणे इतके मजबूत शरीर आहे का? त्याचे मन मजबूत आहे का? त्याचे शस्त्र व्यवस्थित तयार आहे का? हे सर्व तपासणीच्या सूचीमध्ये नाही का? आपण खरोखर बदललो आहोत की नाही हे पाहण्यासाठी परमेश्वर आपल्यातील प्रत्येकाचे परीक्षण करतात. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या जीवनात दररोज आपापल्या परीने परमेश्वराच्या परीक्षेच्या पद्धतीचा अनुभव येऊ शकतो. ज्यांचा विश्वास कमकुवत आहे, परमेश्वर विश्वासाद्वारे त्यांची परीक्षा घेतात. ज्यांच्याकडे ज्ञानाची कमतरता आहे, परमेश्वर त्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी कार्य करतात. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे की परमेश्वर आपले परीक्षण करतात आणि कधीकधी विविध प्रकारे आपली परीक्षा घेतात. आणि आपल्याला दररोज त्यांची मुले म्हणून वाढण्यास मदत करून सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात घेऊन जातात. या आपण इफिसकरांसपत्र अध्याय 6 वर जाऊया. या आपण इफिसकरांसपत्र अध्याय 6 वचन 10 एकत्र पाहूया. शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा. माझ्यासाठी ही विनवणी करा की ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे कळवण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावेत.
사신이 된 것은 यासाठी की जसे बोलायला हवे तसे मला उघडपणे बोलता यावे. 하게 하려 하심이니라 하고 있습니다. 이런 하나님의 परमेश्वर परीक्षण करतात की आपण त्यांच्या चिलखताने पूर्णपणे सज्ज आहोत की नाही. आपण प्रार्थनेद्वारे, वचनाचा प्रचार करण्याद्वारे आणि स्वर्गाच्या राज्याच्या आशेच्याद्वारे किती प्रामाणिकपणे विश्वासाच्या मार्गावर चालत आहोत. 때로는 천국에 대한 소망을 얼마나 가지고 이 믿음의 길을 걷고 있는지 ते या स्थितीची सतत तपासणी करतात. 점검해 보십니다. 직장 सर्व प्रकारचे लोक आपले सहकारी, ओळखीचे, कुटुंबातील सदस्य आपल्या आजूबाजूला राहतात. 주위에 살고 있습니다. 이들을 바라보면서 त्यांना पाहून तुम्ही कधी विचार करता का ते तसे जगू शकतात, मग आपण नेहमी असे का जगावे. ते ज्या क्षेत्रात राहतात ते क्षेत्र आपण ज्या क्षेत्रात राहतो त्यापेक्षा वेगळे आहे. आपले सार्वकालिक घर वेगळे आहे. आपण सॅल्मन माशासारखे आहोत. एकेकाळी ते समुद्रात जाण्यापूर्वी गोड्या पाण्यात राहत होते. जेव्हा आपल्या घरी परतण्याची वेळ येते तेव्हा ते या जगाशी जुळवून घेतलेल्या शरीराने त्या जगात प्रवेश करू शकत नाही. अशा प्रकारे ते असह्य वेदना सहन करतात. त्यांचे पचन संस्थेचे अवयव निकामी होतात, त्यांचे मूत्रपिंड खराब होतात आणि त्यांचे शरीर खचून जाते. अशा प्रचंड त्रासांना सहन केल्यानंतर शेवटी आपण ज्या ठिकाणी परतणार आहोत ते आपले सार्वकालिक घर, स्वर्गाचे राज्य आहे. याला आपल्या स्वर्गीय माताच्या मिठीच्या रूपात देखील पाहिले जाऊ शकते. ही संपूर्ण प्रक्रिया आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता आपण सर्वांनी असे बनले पाहिजे जे केवळ या जगाकडेच नाही तर आपल्या स्वर्गीय घराकडे पाहतात. पवित्र आत्म्याच्या युगामध्ये हे सत्य प्रकट करण्यासाठी पिता परमेश्वर यांनी आपल्यासाठी, त्यांच्या संतानांसाठी हा अविस्मरणीय सुवर्ण नियम स्वतः लिहून ठेवला. अलिशाने एलियाचे पालन केले, यहोशवाने मोशेचे पालन केले, पेत्राने येशूचे पालन केले आणि मी माताचे पालन करतो. त्यांनी आम्हाला वारंवार विनंती केली, माता तुम्हाला कोठेही नेऊ, तिच्या शिकवणी आणि सूचना कधीही विसरू नका. सियोनमधील आपल्या सर्व प्रिय कुटुंबातील सदस्य आता स्वर्गीय माताच्या इच्छेला धरून माताने आज्ञा पिलेल्या प्रत्येक चांगल्या कार्याला पार पाडत आहेत. जगाचे तारण करणारी सेवा, स्वयंसेवक कार्य आणि प्रचार कार्य. याद्वारे शमरोनापासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत संपूर्ण जगात सियोनची स्थापना केली जात आहे आणि सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा केली जात आहे. हे कृपापूर्ण कार्य पिता परमेश्वर यांच्या कृपेने आणि माता परमेश्वर यांच्या आशीर्वादाने पूर्ण होत आहे, नाही का? जगभरात आपल्या सियोन परिवारातील अनेक सदस्य अजूनही माताचा आवाज ऐकण्याची वाट पाहत आहेत. आपले जीवन समुद्रात सर्व काळ राहणाऱ्या सॅल्मन माशासारखे असले पाहिजे का? किंवा आपण आपल्या गावी परतणाऱ्या सॅल्मन माशासारखे असले पाहिजे? चला आपण यावर क्षणभर विचार करूया. समुद्रामध्ये राहणारा सॅल्मन मासा सर्व काळ जगू शकत नाही. ते सार्वकालिक ठिकाण नाही. ही ती भविष्यवाणीची वेळ नाही का जेव्हा संपूर्ण जगाने पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांचा या असा बोलावणारा आवाज ऐकून आपले आत्मिक घर असलेल्या माता परमेश्वर यांच्याकडे परत आले पाहिजे? आत्मिक जगात सैतानाला अशा गोष्टी आवडतील का? नाही, तो करणार नाही. अशा प्रकारे परमेश्वराने निर्मितीपासून मानवजातीला सांगितले आहे की सैतान असे वागेल. आपण उत्पत्ती अध्याय 3 वचन 15 पाहूया. उत्पत्ती अध्याय 3 वचन 15. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. हा भाग त्या दृश्यातून आला आहे जिथे परमेश्वर आदाम आणि हव्वेला मोहात पाडणाऱ्या सर्पाला शाप देत आहेत. परमेश्वराने म्हटले, मी परस्पर वैर स्थापेन, म्हणजे साप, दियाबल आणि कोणामध्ये. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. येथे उल्लेख केलेली स्त्री हव्वा आहे.
उत्पत्ती अध्याय 3 नुसार हव्वेचे वर्णन सर्व जीवधारी जनांची माता असे केले आहे. 표현이 되어 있습니다. 성경은 अशा प्रकारे 이런 बायबल आपल्याला या दाखल्यांच्या माध्यमातून स्वर्गीय माताच्या अस्तित्वाबद्दल प्रकट करते आणि शिकवते. 처럼 또 알려주시고 나타내주고 계시는데요. 15절의 वचन 15 मध्ये पुन्हा पाहिल्यास परमेश्वराने सैतान आणि माता यांच्यातील नाते सार्वकालिक वैराचे स्थापित केले आहे. 영원한 원수가 되게 해놨습니다. म्हणून स्त्रीची संतती कधीही कोणत्याही परिस्थितीत सैतानाच्या बाजूने उभी राहू शकत नाही. 사단 편에 결단코 들어갈 수가 없습니다. 다시 दुसऱ्या शब्दांत उत्पत्ती अध्याय 3च्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला या वस्तुस्थितीबद्दल जागृत करतात की ते तेच आहेत जे नेहमी परमेश्वराच्या बाजूने उभे राहतील. 일깨워주고 계십니다. हे ते लोक आहेत जे शेवटी आपल्या सार्वकालिक घरी स्वर्गाच्या राज्यात परत जातील. ते आहेत जे स्वर्गीय माताच्या बाजूने उभे आहेत. उत्पत्ती अध्याय 3ची भविष्यवाणी प्रकटीकरणाच्या पुस्तकात पुन्हा तशीच घडत आहे. चला आपण प्रकटीकरण अध्याय 12 उघडूया. प्रकटीकरण अध्याय 12 वचन 17. तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला. उत्पत्ती अध्याय 3 वचन 15 मध्ये आपण साप आणि स्त्रीला प्रकट झालेले पाहतो आणि प्रकटीकरण 12 मध्ये अजगर आणि स्त्री प्रकट होतात. येथे उल्लेख केलेला अजगर वचन 9 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले, असा नाही का? जुनाट साप तोच साप आहे जो एदेन बागेमध्ये होता. येथे साप, सैतान आणि स्त्री यांच्यामध्ये काय संबंध आहे? बायबल नेहमी त्यांना शत्रूच्या रूपात चित्रित करते. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण याची खात्री बाळगू शकतो की आपण जे स्वर्गीय मातासोबत आहोत ते नेहमी परमेश्वराच्या बाजूने आहोत. उत्पत्ती अध्याय 3 वचन 15 मध्ये परमेश्वराने आपल्याला दाखविले की स्त्री आणि तिची संतती सर्प आणि त्याच्या संततीशी संघर्ष करत आहेत. परमेश्वर याला अजगर आणि स्त्री यांच्यातील संघर्षाशी आणि अजगराच्या संतती आणि स्त्रीच्या संतती यांच्यातील संघर्षाशी जोडतात. मग स्त्रीच्या संततीची वैशिष्ट्ये काय आहेत? असे लिहिले आहे की ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतात आणि येशूबद्दलच्या आपल्या साक्षीला घट्ट धरून राहतात. प्रकटीकरण अध्याय 12 वचन 17 मधील हा गट परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करतो. आज या पृथ्वीवर कोणती चर्च शब्बात आणि वल्हांडणाच्या आज्ञांचे, सणांच्या आज्ञांचे आणि नवीन कराराच्या आज्ञांचे पालन करते? ते वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड आहे. स्वर्गीय माताची सेवा करणारे आपणच नाही का? लोकांचा हा गट शेवटी आपल्या हरवलेल्या सार्वकालिक घरामध्ये म्हणजे स्वर्गाच्या राज्यात परत जाईल. म्हणून आपले संपूर्ण जीवन आता आत्मिक जीवनात बदलले पाहिजे. यावर्षी आपण माताच्या प्रेमाच्या शब्दांद्वारे आपल्या बोलण्यात सुधारणा करण्याचा संकल्प करूया. या आपण पिता आणि माताची मुले म्हणून स्वर्गाच्या राज्याच्या लोकांना शोभतील असे आपले शब्द बदलूया. जर आपण भूतकाळात अनेकदा कठोर शब्दांचा वापर केला असेल तर आता आपण त्यांना देवदूतांच्या भाषेत बदलूया. मला माफ करा, कृपया मला क्षमा करा. तुमचे आभार. मी तुमच्यावर प्रेम करतो. तुमच्यासाठी हे कठीण असेल. सर्व काही ठीक होईल. माताच्या प्रेमाचे शब्द या शिकवणींद्वारे आता संपूर्ण जगात केवळ हे केल्यानेच अनेक बदल घडत आहेत. सर्व लोकांनो, हे सोपे नाही. ज्या पतीने आपल्या पत्नीला तू खूप कष्ट केले आहेस, धन्यवाद, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे अनेकदा म्हटले नाही. त्याच्यासाठी एखाद्या दिवशी अचानक हे शब्द बोलणे सोपे जाईल का? तथापि आपण काय केले पाहिजे? आपण बदलले पाहिजे. जरी आपण पूर्वी असे केले नसले तरी आतापासून आपण काय केले पाहिजे, कारण ही माताची शिकवण आहे. चला हे करूया. अरे,
내가 मी माझ्या वयात असे कसे करू शकतो 그냥 असा विचार करून डोके खाजवत बसण्याऐवजी फक्त प्रयत्न करणे चांगले आहे. 보시는 게 좋습니다. 하셔서 याला आचरणात आणून आपण सर्व असे बनूया जे आपले चर्च, आपली कुटुंबे, आपली कार्यस्थळे, आपला समाज आणि आपले जागतिक गाव बदलू शकतील. 우리 사회를 변화시키고 지구촌을 변화시킬 수 있는 우리 모두가 되어 봅시다. 그리하려면 असे करण्यासाठी ज्याप्रमाणे सॅल्मन माशाला समुद्रातून आपल्या मूळ नदीत परतण्यासाठी आपले संपूर्ण शरीरशास्त्र बदलावे लागते, 강으로 다시 돌아가려면 त्याचप्रमाणे आपणही आपला स्वभाव पूर्णपणे बदलला पाहिजे. 어머니의 가르침을 따라서 माताच्या शिकवणी आणि त्यांच्या सूचनांचे पालन करून 대개는 좀 어렵고 힘들고 आपण असे केलेच पाहिजे, जरी काही भाग आपल्यासाठी पार पाडण्यास कठीण आणि आव्हानात्मक असले तरीही. 반드시 그리 해야 됩니다. असे करून एकही आत्मा मागे न राहता आपण सर्व आपल्या सार्वकालिक घरी स्वर्गाच्या राज्यात परत जाऊया, 아버지 어머님도 바라시는 영원한 천국 고향 ज्याची पिता आणि माता आपल्यासाठी इच्छा 우리가 करतात. 됩시다. 자, 우리 어머니에 चला, 대한 यशया अध्याय 60 मधून आपल्या माताविषयी, आपल्या चर्चच्या भविष्याविषयी आणि आपल्या स्वतःच्या भविष्याविषयी बायबलमधील भविष्यवाण्या पाहूया. 살펴봅시다. 이사야 60 यशया अध्याय 60 वचन 1 पाहूया. 일어나라. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. 영광이 내 위에 임하였음이라. पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे. 캄캄함이 만민을 가리우려니와. 여기서 येथे असे म्हटले आहे की अशी परिस्थिती नक्कीच उद्भवेल जिथे सैतान पृथ्वीला अंधाराने झाकेल आणि सर्व लोकांचे डोळे, कान आणि अंतःकरण दाट अंधाराने आंधळे करेल. 이런 사태가 반드시 일어난다고 했습니다. पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. 내 위에 임하실 것이며 그 영광이 내 위에 나타나리라. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. 열왕은 비치는 내 광명으로 나오리라. 자, 열방이 राष्ट्रांना येण्यासाठी आणि राजांना परत येण्यासाठी कोणाच्या गौरवी प्रकाशाची गरज आहे? 누구의 영광의 빛이 필요합니까? यरुशलेमच्या प्रकाशाची गरज आहे. 어머니의 माताच्या गौरवाच्या सत्याची गरज आहे. 필요합니다. 이걸 आपण 우리 सियोनच्या मुलांनी गप्प न बसता याची सतत घोषणा केली पाहिजे. 알려야 됩니다. 어머니의 영광을 알리고 आपण आपल्या हरवलेल्या भाऊ आणि बहिणींना शोधण्यासाठी माताच्या गौरवाची घोषणा केली पाहिजे. 알리고 우리 잃어버린 형제 माताच्या प्रेमाचे वचन सांगितले पाहिजे आणि सत्याच्या वचनांचा प्रचार केला पाहिजे. 이렇게 될 때 तेव्हाच राजे प्रकाश पाहतील आणि त्याच्याकडे येतील आणि राष्ट्रे त्याच्या तेजाकडे येतील. 가운데로 나온다고 했습니다. 4절입니다. या आपण वचन 4 वाचूया. तू आपले डोळे वर करून चोहोकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझ्याकडे येत आहेत, तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत. परमेश्वराने म्हटले की तुझी सर्व मुले एकत्र जमून तुझ्याकडे येतात. वचन 8. जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्यांकडे उडून जातात, तसे जे उडत आहेत ते कोण? या आपण वचन 12 वर जाऊया. कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाही ते विलयास जाईल. संदेष्टांच्या भविष्यवाण्यांद्वारे परमेश्वराने स्वर्गीय माताच्या आश्रयाला परत न येणाऱ्यांचे भविष्य आधीच प्रकट केले आहे. असे म्हटले आहे की शेवटी त्यांचा नाश होईल. अशी राष्ट्रे खात्रीने उद्ध्वस्त होतील. या आपण वचन 14 पाहूया. तुला पीडा करणाऱ्यांची मुले तुझ्याकडे नमत येतील. या युगात आपल्याला दुष्ट लोकांच्या गटांचा सामना करावा लागू शकतो, जे आपली स्वर्गीय माता यरुशलेमला त्रास देतात. निश्चितच असे लोक आहेत जे तिचा तिरस्कार करतात आणि तिचा छळ करतात. परमेश्वर कमजोर होता म्हणून त्याला वधस्तंभावर खेळण्यात आले नाही, हो ना? ज्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या मुलांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी भविष्यवाण्यांनुसार आपले त्यागाचे जीवन जगले, त्याचप्रमाणे आपण येथे पाहू शकतो की छळ करणारे, तुच्छ लेखणारे आणि आज्ञा न मानणारे असतील. तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील. तुला परमेश्वराचे नगर, इस्रायलाच्या पवित्र प्रभूचे सियोन म्हणतील. या आपण वचन 20 पाहूया. तुझ्या सूर्याचा ह्यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. तुझे शोकाचे दिवस संपले आहेत. दुःखाचे दिवस संपण्यापूर्वी यरुशलेम अपरिहार्यपणे विविध कठीण परिस्थितींना तोंड देत राहील. परमेश्वर या पृथ्वीवर देहामध्ये आले. जसे की उत्पत्ती अध्याय 3 वचन 15 मध्ये लिहिले आहे, शत्रू सैतान नेहमी विरोधात उभा राहतो,
आणि लोकांना माताच्या सत्यावर विश्वास ठेवण्यापासून रोखण्यासाठी असंख्य अविश्वसनीय मार्गांनी आणि दिशांनी लोकांच्या मनाला धूर्तपणे फसवतो. पण अशी भविष्यवाणी केलेली नाही का की जे शेवटपर्यंत टिकून राहतील त्यांना स्वर्गाच्या राज्यात पवित्र म्हटले जाईल. जेव्हा तो दुःखाचा दिवस संपेल तेव्हाच परमेश्वर आपल्या मुलांना आपले खरे स्वरूप पूर्णपणे प्रकट करतील. या आपण वचन 21 पाहूया. तुझे सर्व लोक नीतिमान होतील, ते भूमीचे वतन सर्व काळ भोगतील. माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील. जो सर्वांत लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल. मी परमेश्वर ही योग्य समय त्वरित घडवून आणीन. परमेश्वर सुरुवातीपासूनच सर्व काही करू शकले असते, पण परमेश्वर आता आपल्या मुलांना कशाने वाढवत आहेत? आता आपण त्या प्रक्रियेच्या मध्यभागी आहोत. आपल्याला अनेक अडचणी आणि गैरसोयींचा सामना करावा लागतो. जसे की आपण या जगात राहतो, पिता आणि माताच्या शिकवणीनुसार या मार्गाचे पालन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण स्वतःला जगापेक्षा खूप वेगळे पाहतो. गोडे पाणी आणि खारे पाणी यांमध्ये स्पष्ट आणि मोठा फरक आहे. खाऱ्या पाण्यात राहणारा मासा जर गोड्या पाण्यात ठेवला तर तो लगेच मरतो. तथापि त्याला आपल्या घरी परत जाण्यासाठी जुळवून घ्यावे लागते. जेव्हा तो अशा मोठ्या वेदना सहन करतो आणि त्यावर मात करतो, तेव्हाच त्याचे शरीर बदलू शकते, ज्यामुळे तो आपल्या जन्मस्थानी परत जाऊ शकतो. सर्व लोकांनो, आता आपला विश्वास असा बदलला पाहिजे की आपण केवळ नावाने चर्च ऑफ गॉडचे सदस्य न राहता असे सदस्य बनू जे खरोखर आपल्या स्वर्गीय घरी परत जाऊ शकतील, नाही का? यशया अध्याय 62 मध्ये यरुशलेमच्या भिंतींवरील पहारेकऱ्यांप्रमाणे आपण दिवस रात्र न थांबता यरुशलेमच्या गौरवाची घोषणा केली पाहिजे. या स्वर्गीय पालक दिनानिमित्त मी तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीने विनंती करतो की तुम्ही स्वर्गाची लेकरे बना, जे नेहमी स्वर्गीय माताच्या बाजूने उभे राहतात आणि पिता व माता यांच्यासोबत सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याची स्थापना करतात. यासोबत मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो.